गोकुळ सोबत गोकुल। शिक्षकांचा अंत पाहू नये, कारण गेल्या अनेक वर्षापासून हे आम्ही आंदोलन करतोय। 12 जुलैला शासनाने घोषणा केली, परंतु तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्या घोषणेचा आदेश काढला नाही। त्यामुळे शासनाला आम्ही 31 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला होता की 31 जुलैपर्यंत जर तुम्ही घोषणेचा अंमलबजावणी केली नाही तर 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन सुरू करू। त्याप्रमाणे आम्ही 1 ऑगस्टपासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करीत आहोत। आज आमचा हा मोर्चा आहे, आक्रोश मोर्चा आहे। या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अंशदान अनुदानित शाळा बंद करून या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू भगिनी सहभागी झालेले आहेत। शासनाने आमचा त्वरित आदेश काढला नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणि याच्यापेक्षा जास्त उग्र आम्ही आंदोलन करणार आहोत। तरी या शासनाने नोंद घ्यावी। 15 मार्चचा शासनादेश रद्द झाला पाहिजे, वाढीव टप्प्याचा आदेश निघाला पाहिजे, 58 ते 60 वर्ष हे वय केलं पाहिजे। या विविध मागण्यासाठी हा मोर्चा आहे। शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी। जोपर्यंत दखल घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन थांबणार नाही। तरी येणाऱ्या विधानसभेचा विचार करून शासनानं ह्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे, अन्यथा शिक्षक आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही। सर्व शाळांना विना अट 100% अनुदान, सर्व शाळांना विना अट अनुदान, अनुदानाच्या हक्काचा, अनुदानाच्या हक्काचा, आता या दोघांनी ज्या मागण्या मांडल्या त्याचं मी समर्थन करतोच आहे, पण एका मुद्द्याकडे लक्ष करतोय की या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या मागण्याच्या अनुषंगानं जे शासन निर्णय करावे लागतील ते शासनाने त्या 8-10 दिवसात करावेत, यासाठी हा आंदोलन आहे। जर असं लक्षात आलं की बाकी सर्व खात्याचे शासन निर्णय पावसाळी अधिवेशनामध्ये दिलेल्या वचनाच्या अनुषंगानं निघाले, पण शिक्षण खात्यामध्ये अत्याभीती दिरंगाई चालल्या, टाळाटाळ चालल्या, त्याचा हा आक्रोश आत्ता या ठिकाणी व्यक्त होते। जर यांच्या 4 दिवसात जर जी आर निघाले नाहीत ते आंदोलनाची तीव्रता वाढवणं, आझाद मैदानावर बसणं आणि सरकारचं आणि समाजाचं लक्ष वेधणं हा पुढचा टप्पा आमचा असेल।